शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। पीक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना भरपाई मंजूर केली आहे। पात्र विमा लाभार्थ्यांना भरपाई मंजूर केली आहे। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक मदत त्यामुळे मिळणार आहे। यंदा खरीप हंगामामध्ये झालेल्या पीक नुकसानापोटी पात्र विमा लाभार्थ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली। आत्ता झालेल्या नवीन अपडेटनुसार शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। पीक विम्याचे कोट्यवधी रुपये मंजूर, खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। संपूर्ण माहिती काय आहे, चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया संपूर्ण माहिती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण गेल्या अनेक दिवसापासून ज्या पीक विम्याच्या निधीची लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते, त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। काही भागांमध्ये पीक विमा वितरण प्रक्रियेला वेग आले असल्याची माहिती समोर येत असून पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रक्कम कोणाला मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे, कोणती कागदपत्रे पूर्ण असणे आवश्यक आहे आणि तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या पीक विम्याच्या माहितीसाठी। तर आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, गेल्या 3 ते 4 वर्षापासून विविध कारणामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक विम्याचे दावे प्रलंबित होते। काही ठिकाणी पडताळणी सुरूच होती, तर काही ठिकाणी निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होती। आता या सर्व प्रक्रियेला वेग देण्यात आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो। तसेच आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार आणि संबंधित यंत्रणाच्या समन्वयातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने रक्कम जमा करण्यावर भर दिला जात आहे। त्यामुळे कोणत्याही मध्यस्थ्याशिवाय थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची व्यवस्था आता सरकारने केली आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामुळे शेतकऱ्यांना बँक किंवा कार्यालयाकडे वारंवार फेरे मारण्याची गरज कमी होणार असून प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होणार असण्याचे सांगितले जात आहे। मात्र शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुमचे KYC पूर्ण असणे, बँक खाते आधाराशी लिंक असणे, तसेच आवश्यक माहिती योग्य प्रकारे नोंदवली असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या गोष्टी अपूर्ण असतील तर निधी जमा होण्यास विलंब होऊ शकतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या गोष्टी पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे। तर आता या ठिकाणी त्यामुळे ज्यांनी अद्याप आधार सेटिंग किंवा KYC पूर्ण केलेली नसेल, त्यांनी आपल्या बँकेत जाऊन ती प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्यावी। अनेक वेळा फक्त शेतकरी मित्रांनो, या छोट्याशा कारणामुळेच पैसे अडकून राहू शकतात। याशिवाय आता या ठिकाणी शासनाकडून लाभ वितरण करताना उत्पन्नाची अट, जमिनीची नोंद, 7/12, अर्जाची माहिती आणि इतर आवश्यक बाबींची पडताळणीही केली जाते। त्यामुळे पात्रता पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळतो शेतकरी मित्रांनो। त्यामुळे ही सर्व नोंदणी, हा 7/12, अर्जाची माहिती आवश्यक असणं, पडताळणी करून ठेवणं गरजेचं आहे। तर आता या ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे आणि पुढील टप्प्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्येही लाभ देण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे जर तुमच्या खात्यात अद्याप रक्कम आलेली नसेल तर घाबरण्याचे कारण नाही। अनेकदा जिल्हानिहाय आणि टप्प्याटप्प्याने निधी वितरण केले जाते, त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका शेतकरी मित्रांनो। थोडा वेळ लागेल, पण तुम्ही आता या ठिकाणी एक काम करणं गरजेचं आहे। ज्या शेतकऱ्यांना लाभ मंजूर झाला आहे त्यांनी वेळोवेळी आपल्या बँक खात्याची तपासणी करत राहावी। मोबाईलवर येणारे बँकेचे संदेश, बँक पासबुक अपडेट किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन माहिती तपासणे आवश्यक आहे मित्रांनो। वेळोवेळी हे काम तुम्ही करणं गरजेचं आहे। याचबरोबर मित्रांनो, सोशल मीडियावर अनेक अफवा आणि चुकीचे मेसेज व्हायरल होत असतात। आज सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, फक्त एकाच क्लिकवर क्लिक करा किंवा लिंकवर क्लिक करा किंवा फॉर्म भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, अशा संदेशावर विश्वास ठेवू नका। अनेकदा तुम्हाला हे सोशल मीडियावर दिसून येत असतं, त्यामुळे या संदेशांवर विश्वास ठेवू नका। या ठिकाणी फक्त शासनाच्या अधिकृत सूचना, संबंधित विभागाची माहिती किंवा अधिकृत बँकेकडून मिळणाऱ्या माहितीलाच महत्त्व द्या। त्यामुळे कोणत्याही फसवणुकीची तुम्हाला गरज भासणार नाही व कोणत्याही प्रकारची फसवणूक तुम्हाला टाळता येईल। त्यामुळे तुम्ही अधिकृत बँकांकडूनच माहिती मिळवत जावा। सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका।
तर तसेच मित्रांनो, आता या ठिकाणी पीक विम्याची रक्कम मिळाल्यानंतर तिचा योग्य वापर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आगामी पेरणी, बियाणे, खते, औषधे, सिंचन आणि शेतीच्या इतर गरजांसाठी या निधीचा योग्य नियोजन केल्यास तुमचा मोठा फायदा होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे सर्व तपशील योग्य आहेत आणि पात्रता पूर्ण आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होणारच आहे असल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे. त्यामुळे संयम ठेवा आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष द्या. तर शेतकरी मित्रांनो, शेवटी एवढेच सांगू इच्छितो की जर तुम्ही पीक विम्यासाठी पात्र असाल तर तुमची KYC, आधार लिंक आणि बँक खाते योग्य असेल तर वेळोवेळी तुमचे खाते तपासत राहा. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीनुसारच पुढील प्रक्रिया करा. त्यानुसारच तुम्हाला पीक विम्याचे रक्कम लवकरच जमा होईल. आणि हो शेतकरी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना व शेतकरी अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, धन्यवाद मित्रांनो.